गावात पुन्हा बघायला मिळाला। इथे काही गुजराती कुटुंबांकडून खानपानावरून मराठी कुटुंबांना त्रास दिल्याचा आरोप केला जातो। 2 दिवसांपूर्वी श्री संभव या सोसायटीत मराठी रहिवासी बाळा रिंगे यांच्यासोबत सोसायटी कमिटीचा वाद झाला। त्यानंतर तुम्ही मांसाहार करता, घाणेरडे लोक आहात असं गुजराती कुटुंबाकडून बोललं गेलं, असा आरोप मराठी रहिवासी बाळा रिंगे यांनी केलाय। या सोसायटीमध्ये 4 मराठी कुटुंब राहतात, त्यांना खानपानावरून त्रास दिल्याचा आरोप केला जातोय। या सोसायटीचं इलेक्शन झालं त्यानंतरच मराठी विरुद्ध गुजराती असा वाद सोसायटीत रंगलाय। या सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मराठी कुटुंबाच्या विरोधात पोल घेऊन त्यांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप इथल्या मराठी कुटुंबियांनी केलाय। सध्या या प्रकरणात पोलीस आणि सरकार नेमकी काय भूमिका घेतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। ये जो है मुंबई है, हमारे महाराष्ट्र लोगों की, सब लोग बाहर से आए, पेट भरो, अच्छी तरह से रहो, लेकिन तुम लोग बाहर से आके इधर दादागिरी करोगे। मराठी लोग मच्छी खाएगा क्या, मटन खाएगा क्या, सब्जी खाएगा, तुम लोग नहीं सिखाने का, बोलता है हाँ, कोई सिखाने का नहीं। और मराठी लोग गंदा है तो इधर क्यों आए, आए क्या फिर कसला पोल काय मतदानाला उभा आहे का? मच्छी मटन खायचं मी जो काही व्हिडिओ बघितला मला अजून पूर्ण माहिती मिळाली नाही, पण आमचे महाराष्ट्र सैनिक तिथे गेलेले आणि जे राजसाहेबांनी सांगितले ती भूमिका आमची कायम आहे। जिथे मराठी माणसावर अन्याय होईल तिथे कानाखाली आवाज बसेल। सर असे मराठी, मी स्वतः मराठी सांगितल्याप्रमाणे माझ्या अजून असं ऐकवात आलेलं नाही किंवा मलाही कोणी म्हणतं ना की तू नॉनव्हेज खाऊ नको असं आलेलं नाही। जर असं कोण करत असेल तर त्याच्या बाबतीत कमिटी उचित निर्णय घेईल, हे ऍक्सेप्टेबल नाही आहे। कुणी म्हटलं असेल, मी मागे यांना पण म्हटलं, कुणी जर असं म्हटलं असेल तर त्याच्यावरती जर साबित झालं तर कमिटी नक्कीच पावलं उचलेल। एकमेकांशी वाद चालू आहेत, या लोकांचे एक भांडणं चालू आहेत, त्या बाबतीत ते सोसायटीचं नेहमीच चालू असतं। विषय असा आहे की हे जे रंगे आहेत हे इलेक्शनला उभे होते सोसायटीच्या चेअरमन पदासाठी, कमिटी मेंबरच्या इलेक्शनला ते उभे होते। त्यामध्ये यांचा पराभव झालेला आहे। तेव्हापासून यांच्यामध्ये 2 गट आहेत आपसामध्ये सोसायटीमध्ये। आता आमच्या पोलिसांपर्यंत कुठली तक्रार आलेली नाही, परंतु पोलिसांना माहिती मिळाल्याने पोलीस स्वतः इथं आलेले आहेत। आम्ही आता हे जे सोसायटीचे जे दोन्ही गट आहेत त्यांची आम्ही एकत्र मीटिंग घेऊन यांच्या काय तक्रारी आहेत हे आपण समजून घेऊ आणि याच्यामध्ये जर पोलीस तक्रारी स्वरूपाच्या काय तक्रारी असतील तर त्याप्रमाणे आपण कारवाई करू। काही लोक विचित्रपणा करतात आहे, हे विचित्रपणा आहे। या महाराष्ट्रामध्ये आपापली भाषा सर्वांना वापरण्याचा अधिकार आहे, पण मराठी भाषा ही महाराष्ट्राची आहे, ती पुढे नेली पाहिजे, ती अग्रगण्य भाषा झाली पाहिजे। आमच्या माय मराठीचा आवाज हा संपूर्ण देशामध्ये गुंजला पाहिजे। पण याचा अर्थ असा स्थानिक लेवलला वाद करून भाषामध्ये वाद करणं काही योग्य नाही।